नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आजचा आपला वेळ जास्त न जाता आपण मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया। मित्रांनो, आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज आहे कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी। बातमीच्या संदर्भात जी.आर. निर्गमित दिनांक 15 एप्रिल 2026 या संदर्भामध्ये सविस्तर स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश केला आहे, याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या मुख्य शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे। वित्त विभाग मार्फत दिनांक 7/4/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाने मार्फत 7/4/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे। सदर शासन निर्णयात नमूद केले आहे की नामनिर्देशित वारसाने निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या मृत्यू दिनांकापासून 5 वर्षाच्या आतमध्ये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयास अर्ज सादर केल्यास हयातकालीन थकबाकी रक्कम परिगणना करून अधिदान व लेखा कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर रक्कम प्रदान करण्यास कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। जर वारसाने 5 वर्षानंतर अर्ज सादर केला तर अशा प्रकरणी थकबाकीची मागणी अमान्य करण्यात येईल व तसे संबंधित कार्यालयाला कळवण्यात येईल। ह्यापूर्वी कालावधी हा 1 वर्ष इतका होता आणि आता या कालावधीमध्ये वाढ होऊन तो 5 वर्ष इतका करण्यात आला आहे। जर नामनिर्देशन केले नसल्यास अशा प्रकरणी हयातकालीन थकबाकी रक्कम रुपये 1 लाख पेक्षा कमी असल्यास अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयाने त्यांच्या स्तरावर कागदपत्राच्या आधारे हयातकालीन थकबाकी रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। यासाठी संबंधित आवश्यक असणारे कागदपत्र वारसाचे प्रमाणपत्र तहसीलदार कडून, कुटुंब तपशील प्रमाणपत्र कार्यालय प्रमुखाकडून आणि वितरण व सवितरण अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन मृत्यूपत्र या संदर्भामध्ये संबंधित जो शासन निर्णय निर्गमित केला आहे हा 7 एप्रिल 2026 चा शासन निर्णय येथे आपणास मी स्क्रॉल करून दाखवत आहे। आपण आरामाने स्क्रॉल करून पाहू शकता आणि हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाने निर्गमित करून अत्यंत महत्त्वाच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक यू व्हेरी मच।